नमस्कार मित्रांनो, मी किरण कटक. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आणि आज मी बेसिक व्हिडिओ घेऊन आलो आहे BSNL 4Gवर. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक मित्रांनो कधीच करत नाही, तरीही मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ब्रेकिंग न्यूज आली मित्रांनो, BSNL परत 4G टावर घेऊन वापसी करत आहे. आता वेळ आला आहे VI, एअरटेल, जिओ यांचं 5G नेटवर्क यांनी दाखवून खूप आपल्याला फसवलं, खूप दादागिरी केली. अजूनही दादागिरी चालू आहे त्यांची. जेव्हा पाहिलं तेव्हा एअरटेलचे 4Gचे दाम आणि 5Gचे दाम वाढवतात, जेव्हा पाहिलं तेव्हा जिओवाले दाम वाढवतात, जेव्हा पाहिलं तेव्हा VIवाले दाम वाढवतात. अचानक त्यांनी 270% म्हणजे 27% वाढवलेले पैसे. म्हणजे जे रिचार्ज 100 रुपयाचं यायचं होतं तीच रिचार्ज आता तुम्हाला 127 रुपयात भेटणार आहे. तर मित्रांनो भरपूर झाली आहे ती यांची दादागिरी. आता मित्रांनो, BSNL जे 4G लोक टावर गरीब घेऊन आलाय मित्रांनो, किंवा जे लोक हातावर मजुरी करून आपल्या खातात, ज्यांच्या भारतामध्ये त्यांनी खाण्यापिण्याची 10,000 एका टावर टायमाची सुद्धा लावण्याची व्यवस्था घोषणा केली नाहीये. आहे. आता मोबाईल आणि तर त्याच्यात मित्रांनो टाटा सर्वांचीच गरज आणि आहे, BSNL परंतु यांची अशा पार्टनरशिप लोकांकडे आहे. फक्त साधारण तर मोबाईल असतात, मित्रांनो म्हणजे माझं कीपॅड तर मोबाईल मत आहे, असतात. मी तर मग माझं अशा एक सिम लोकांनी कार्ड एवढं मोठं रिचार्ज परमनंटली कसं करायचं मित्रांनो? अरे त्यांना BSNL तर 4G आणि मध्ये 5G पोर्ट करणार डाटाचं आहे. त्यांना आता तर गरज सध्या तर पण नाहीये. 2024 मध्ये पण तरी BSNL तुम्ही त्यांना 4G आणि 4G 5G घेऊन डाटा, आलाय, 2GB बट 3GB डाटा 2025 देतात, मध्ये BSNL 2GB डाटा 5G देतात. लावणार आहे गरज मित्रांनो, नाही ना डायरेक्ट त्यांना, का 5G. बरं देता? ही तर पूर्ण तुम्हाला टेन्शन मार्केटिंग घ्यायचं ह्या काम नाही की एअरटेल, जिओ आणि 2025 मध्ये VIवाल्यांनी 5G पूर्ण येईल मार्केटिंग त्यात आणि 5G भरून आल्यानंतर भरून ठुसली किंवा आहे. 4G मध्ये केपडीच्या नंतर मोबाईलला पुढे काय गरज चालून आहे? BSNL पण गॅकवाड तरी यांची बनतं, दादागिरी चालू आहे तर असं मित्रांनो ही. काहीच होणार नाही तर मित्रांनो. याला कारण यात पण फायनल भारत सरकारचा समावेश असणार आहे. आणि भारत सरकारच्या म्हणण्यानुसारच एअरटेल, जिओ आणि VI यांनी आता पर्सनली बोलायला तर येतच मित्रांनो तिथंच, यांनी त्यांच्याच याच्यावर एअरटेल आणि VI आणि जिओवाल्यांनी पैसे वाढवलेले. तर मित्रांनो यात काही बोलायला फरक नाही आहे, कारण मी पण एअरटेल आणि जिओचा कस्टमर आहे. तर 5G म्हणून त्यांनी आता खूप आपली मशागत घेतली मित्रांनो. 270% म्हणजे 27 रुपयांना डायरेक्ट रिचार्ज वाढवलेले. मनमानी कारभार चालू आहे मित्रांनो. आता वेळ आला आहे BSNLला साथ आपला पुढाकार द्यायचा. BSNLनं जो पुढाकार घेतलेला आहे त्यांना आपल्याला साथ द्यायचा मित्रांनो. आणि BSNL जसं डुबलं होतं, ज्याप्रमाणे हळूहळू ते डुबत गेलं, त्याचप्रमाणे त्यांना पण कळायला पाहिजे पब्लिकची नेमकी काय ताकद आहे. पब्लिकची ताकद दाखवायचा वेळ आला आहे मित्रांनो. खूप झाली आता एअरटेल, VI आणि जिओवाल्यांची दादागिरी. आता जिओला पण समजलं पाहिजे की पब्लिक जर उतावळीवर आली तर एका झटक्यात खाली पडू शकते, आणि पब्लिक जर उतावळीवर आली तर BSNL सारखं डुबलेलं नेटवर्क सुद्धा वर आणू शकते. याच्यात काही शक नाही मित्रांनो की 5G डाटा तुम्हाला त्याच्यातून भेटणार नाही. सध्याच मित्रांनो 4G डाटा ते तुम्हाला खूप चांगल्या प्लॅननुसार देत आहेत. तर वेळ आला आहे मित्रांनो आता 4G काय 5G नेटवर्क तयार करायचा. तर 5G नेटवर्क मिळणार आहे मित्रांनो आपल्याला BSNL कडून 2025 मध्ये. आणि एअरटेल, VI, जिओ यांचा जो 5G डाटा लावला आहे मित्रांनो, त्यांनी हा फक्त त्यांच्या शेअर पर्पजनं लावलेला आहे. म्हणजे त्यांचे शेअर वाढवता येते. हे काही आपल्याकडून आपल्या काही गरिबाची ते हे नाही पाहते की पब्लिकचं काय होईल, कसं होईल. पब्लिक बी तेवढ्या स्थानात आलेली आहे, जेवढ्या ताणामध्ये BSNL वालेले आलेले. शेवटी आता BSNL वाल्यांना एक पर्याय काढला आहे, तर BSNL लवकरच 5G होणार आहे मित्रांनो. आणि सध्या 4Gचं 10,000 टावर त्यांनी बसवलेले आहे. आणि सध्या आता तामिळमध्ये एक टावर बसवून त्यांनी त्याची स्टार्टिंग तिथून केलेली आहे. आणि परत रिटर्नपासून आता 1G, 2G, 3G, 4G, 5G यांचे प्लॅन पर्पज करण फक्त BSNL. 5G पर्यंत प्लॅन पर्पज करण BSNL, कारण BSNL सगळ्यात जुनं नेटवर्क आहे मित्रांनो. टेलिकॉम कंपनीमध्ये सगळ्यात मेन ठरणार आहे BSNL. तर BSNLला सपोर्ट करा मित्रांनो. मी तर आजच्या आजच जाऊन माझं जे येतं मी BSNL 4G 5G सिम कार्ड आणणार आहे. तर 5G तर नाही भेटणार, बट 4G तर मी आणणार आहे. 4G आणून नंतर त्याला मी 5G करून घेईन. बट मित्रांनो माझं तर मत आहे की तुम्ही पण असंच करा. तुमचं एक्सटर्नल एखादं सिम कार्ड असेल, 2 सिम कार्ड तर प्रत्येकाकडे असतातच. BSNL एका सिम कार्डला तुम्ही BSNLमध्ये पोर्ट करून घ्या. मी तर जाणार मित्रांनो BSNLमध्ये पोर्ट करायला आजच्या आज. आणि मी ज्यावेळेस आज आणू, उद्या आणू, परवा आणू, केव्हाही आणू,
बट मी आणल्यानंतर त्याचा पण व्हिडिओ याच्यावर टाकीन. खूप झाली आता एअरटेलची आणि त्याची दादागिरी.